ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत. श्री अरविंद यांचं जे लेखन आहे, आध्यात्मिक साधनेची पार्श्वभूमी व परिणाम, त्यातले काही मुद्दे घेऊया. यात एका विशिष्ट आध्यात्मिक मार्गाबद्दल सांगितलंय. त्याची दिशा काय, ध्येय काय, चला जरा समजून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अहंभाव. म्हणजे हा जो मी आणि माझंपणा असतो ना आपल्यात, त्यातून बाहेर पडून एका मोठ्या ईश्वरी जाणीवेत जगायचा, हा मूळ विचार आहे. म्हणजे आपल्या छोट्या मी पलीकडे जायचं. अगदी बरोबर. आणि ही फक्त स्वतःपुरती गोष्ट नाहीये बरं का. यात सगळ्या जीवांकडे, सगळ्या घटनांकडे एका समत्व बुद्धीने बघायला सांगितलंय. समत्व बुद्धी म्हणजे नेमकं काय? म्हणजे सुख आलं काय किंवा दुःख आलं काय, यश मिळालं काय किंवा अपयश, मन शांत ठेवणं, स्थिर ठेवणं, स्वतःला इतरांमध्ये बघणं आणि इतरांना म्हणजे त्या ईश्वरी तत्वात बघणं. ईश्वर सगळीकडे आहे, आपण त्याचाच भाग आहोत, ही खोल जाणीव. हे ऐकायला खूप छान वाटतं. पण मग रोजच्या जगण्याचं काय? आपण ज्या कृती करतो त्या कशा करायच्या? कारण सहसा आपण आपल्या गरजा, इच्छा किंवा काहीतरी ध्येय ठरवून वागतो ना. इथे काही वेगळं सांगितलंय का? हो, इथेच तर खरी गंमत आहे की अध्यात्म मार्गावरची कृती ही आपल्या वैयक्तिक गरजेतून किंवा आपल्या आवडीनिवडीतून यायला नको, किंवा अगदी आपण जे काही आदर्श मानतो त्यातूनही नाही. मग कशातून? ती कृती एका वरच्या म्हणजे सर्वोच्च सत्याच्या आज्ञेतून किंवा ईश्वरी इच्छेच्या प्रेरणेतून यायला हवी. मला काय हवंय किंवा मला काय बरोबर वाटतंय यापेक्षा त्या वैश्विक सत्याला अनुसरून काय घडायला हवा यावर लक्ष केंद्रित करायचं. पण एक मिनिट, ही ईश्वरी इच्छा किंवा सर्वोच्च सत्याची आज्ञा ओळखायची कशी? म्हणजे आपल्या मनात येणारी प्रेरणा तीच आहे हे कसं ठरवणार? आपला अहंकार मध्ये येऊ शकतो ना? हो, नक्कीच येऊ शकतो. म्हणूनच तर साधना महत्वाची. हळूहळू जेव्हा ती आध्यात्मिक जाणीव स्थिर व्हायला लागते, मन शुद्ध होतं, तेव्हा कुठेतरी हा फरक कळायला लागतो. हे एकदम सोपं नाहीये. अच्छा. पण जसजशी ती अहंकाराची पकड सैल होते ना, तसतसं आपल्या स्वतःच्या विचारांनी किंवा इच्छेने कृती करण्याऐवजी आपल्या पलीकडून येणाऱ्या ईश्वरी प्रेरणेने कृती अधिकाधिक घडू लागते. म्हणजे कर्तेपणा स्वतःकडे नाही ठेवायचा, तो त्या ईश्वरी शक्तीला समर्पित करायचा. आपण फक्त माध्यम बनायचं. समजलं. म्हणजे जाणीव बदलते, कृतीची पद्धत बदलते. पण मग या सगळ्याचा शेवट काय? या साधनेचं अंतिम ध्येय काय आहे? अंतिम ध्येय आहे स्वतःच्या मानवी मर्यादांच्या पलीकडे जाणं आणि त्या ईश्वरी प्रकृतीशी, त्या मूळ चैतन्याशी पूर्णपणे एकरूप होणं. एकरूप होणं म्हणजे सगळ्या पातळ्यांवर त्या ईश्वराशी एकरूपता साधायची. आपल्या छोट्या व्यक्तिमत्वाच्या ज्या सीमा आहेत त्या गळून पडतात आणि आपण त्या अनंत अस्तित्वाचा, त्या मोठ्या जाणीवेचा भाग बनतो. ओके. याचा अर्थ आपल्या कृतींमागची जी प्रेरणा असते ती पण बदलते? अगदी. मग आपल्या कृती मानवी वासनांमधनं किंवा भीतीतून किंवा भ्रामक मानसिक इच्छांमधनं नाही येत. त्या येतात एका शाश्वत, काय म्हणतात त्याला, अमृतमय आत्मानंदातून आणि अनंत आत्मज्ञानाच्या प्रेरणेतून. ही स्थिती मग आपल्यात स्थिर व्हायला हवी नैसर्गिकरित्या. आणि हे शक्य कधी होतं? जेव्हा आपल्यातला प्राकृतिक मानव, म्हणजे आपली जी सवयीची नैसर्गिक प्रवृत्ती आहे, जी अजून पूर्ण विकसित नाहीये, ती जाणीवपूर्वकपणे त्या दिव्य आत्म्याला, त्या शाश्वत चैतन्याला स्वतःला समर्पित करते, त्यात विलीन होऊन जाते. हेच ते चैतन्य आहे जे संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करत असं मानलं जातं. म्हणजे आपल्या छोट्या स्वला त्या मोठ्या वैश्विक स्वमध्ये विलीन करणं, हा कळस आहे या मार्गाचा. तर या सगळ्या चर्चेतून असं दिसतंय की श्री अरविंद यांचा हा मार्ग म्हणजे अहंकाराच्या पलीकडे जाण्याचा एक मार्ग आहे. ईश्वरी मार्गदर्शनानुसार जगायचं आणि शेवटी त्याच्याशी एकरूप व्हायचं. आपल्या मर्यादित जाणीवेतून बाहेर पडून त्या विशाल वैश्विक जाणीवेत स्थिर व्हायचा हा प्रयत्न आहे. खरं तर एक सखोल प्रवासच आहे हा. हो, अगदी तसंच. जाता जाता एक विचार येतोय मनात.
आपल्या रोजच्या जीवनात, या धावपळीच्या जगात, प्रत्येक लहान सहान गोष्टीत, प्रत्येक क्षणाला आपल्या अहमभावाला पूर्णपणे बाजूला ठेवणं आणि फक्त त्या एका उच्च शक्तीच्या प्रेरणेने जगण्याचा प्रयत्न करणं, हे खऱ्या अर्थानं किती आव्हानात्मक असेल नाही. आणि समजा ते जमलं तर त्याचे आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतील, आपल्या आजूबाजूच्या जगावर काय परिणाम होतील, यावर विचार करायला हवा खरंच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.